सामन्याची सुरुवात होते. दुसरा महामुकाबला, पहिला सामना, पैसा वसूल सामनाच्या दिवसाची सुरुवात, आजच्या रजनीची सुरुवात अशी धमाकेदार होम क्राऊड वरती आणि होम क्राऊड समोर युवा प्रतिष्ठान पाणी संघाने मात्र आपला बहादर खेळ करून दाखवलाय. महत्वाच्या 5 मिनिटांमध्ये ज्या पद्धतीने कमाल केली गेली आणि त्या कमालमुळे थोडीशी मॅच मध्ये आलेली धमाल इथे आपण पाहिले. आणि यानंतर होणारा सामना युवा प्रतिष्ठान पाली विरुद्ध दोस्ती गावखडी, दोन्ही संघांना पहिला पुकार. यानंतर होणारा सामना दोस्ती गावखडी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली, दोन्ही संघांना दुसरा पुकार. अक्षय यावेळी ऋतिक सुर्वे जर्सी क्रमांक यावेळी रायडर्स इथे बाद झाले. 1 पॉईंट इथे बेतोय मित्रपे बेतोशी संघाला. हे युवा ब्रिगेड आहे मित्रपे बेतोशी संघाचं, ज्यांनी कॉलेज शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय शानदार कामगिरी केली. शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये कॉलेज विभागातून महाविद्यालयातून स्पर्धेतून ज्यांनी अतिशय अप्रतिम कामगिरी केली. असा हा उद्याचं भविष्य म्हणून ज्या बेतोशी संघाकडे आपण पाहतो, ज्या मुलांकडे पाहतोय, त्या मुलांची बांधणी केली गेलेला हा संघ आहे. आणि याचं सर्व श्रेय जाईल ते आमच्या दोन अशा पद्धतीने ते फील्ड इथे सजवले गेले. त्याच्या पाठी बोलतो 5वीच्या प्रशांत कांबळे याच्या माध्यमातून ही संपूर्ण युवा टीम इथे उभी केली गेली आणि याचं क्रेडिट कम्प्लिटली त्याला असेल. एक काळ प्रशांत कॅप्टन कूल आणि आम्ही जर्सी क्रमांक 1 या खेळाडूने वेतोशी गावासाठी प्रभावित केले, संघाला प्रभावित केले आणि तालुक्यालाही प्रभावित केले. आणि पहिल्याच रेडमध्ये शानदार कामगिरी अनिकेत मैदानाच्या बाहेर यावेळी मैदानात दाखल झाले. जर्सी क्रमांक 1 अक्षय तोडणकर, ताकदवान खेळाडू, बलवान खेळाडू, महाबली खली असा समजला जाणारा हा खेळाडू आहे. मित्रपे बेतोशी संघाचा हा ताकदवर खेळाडू आणि समोर आहेत ते एकजुटीने आणि आत्मविश्वासाने खेळणारा संघ. या ताकदीविरुद्ध कोणती युक्ती वापरली जाते पाहूया. 2 पॉईंट वरती आणि पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 1 कडून खेळणारा खेळाडू विराज इथे दाखल झालाय. 1-1 अशा पद्धतीने 2-1 अशा पद्धतीने फील्ड आहे. 5चा डिफेन्स आहे. बोनस पॉइंट आहे ते ऑफ. आणि यावेळी राईट कॉर्नरला त्याचं फुटवर्क पाहायला मिळतंय. जर्सी क्रमांक 25 संकेत तोडणकर आहे तिथे. चढाई पूर्ण करून माघारीपर्यंत एमटी रेड इथे पाहायला मिळाली ती विराजाची. आणि त्या रेड आर पार इथे रेड करणं गरजेचं आहे. अक्षय तोडणकर सर्वात मोठा डाव खेळण्यासाठी तो इथे दाखल झालाय आणि इथे पाहायचा आत्मविश्वास जिंकतोय का इथे ताकद जिंकते. आणि काय करतोय यस कॉर्नरचा खेळाडू जर्सी क्रमांक 10 इथे लेझी पाहायला मिळाला तो राज आणि राजला इथे टचिंग स्वरूपात बाद केले गेले. 1 पॉईंट इथे बेतोय मित्र बेतोशी संघाला. पुन्हा एकदा विराज, एका बाजूने अक्षय तोडणकर तर दुसऱ्या बाजूने विराज, एका बाजूने ताकद तर दुसऱ्या बाजूने नजाकत असं चित्र. ओ कॉर्नर संकेत तोडणकर चौडा काढण्याच्या प्रयत्नामध्ये इथे अपयशी ठरलाय. सिंगल पॉईंट इथे बेतोय मित्र बेतोशी संघाला. बोनस प्लस 1 पॉईंट, 2 पॉईंट इथे मिळालेत. पॉईंट टेबल 4-1. अक्षय चढाई करताना 2-2-1 आणि इथे झाला मिस बॅलेन्स. जर्सी क्रमांक 3 आहे ईश्वर आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 1. दोन्हीही लॉबी मध्ये दाखल झाला पाहिजे. यावेळी मैदानाच्या बाहेर जावं लागतंय आणि पहिला टाइम ऑफ यावेळी चढाई करण्यासाठी इथे दाखल होते. जर्सी क्रमांक 4 यावेळी चढाई करताना इथे आपण पाहतोय सेफली खेळतोय. पहिलं जे सत्र असतं फर्स्ट हाफ असतो ते एकमेकांना जज करायचा असतो. एकमेकांचा डिफेन्स कसा आहे, कोणाची कमी आहे, कोणाची हमी आहे आणि त्यांचा वीक पॉईंट इथे शोधायचा असतो आणि त्यासाठी डिफेन्सिव्ह दोन्ही संघ खेळत असतात. परंतु कधी कधी एखादा संघ गेम प्लॅन तयार करून उतरतो की सुरुवातीला आपण लीड घ्यायचं आणि सेकंड हाफ मध्ये ते लीड डिपेंड करण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक संघाचं एक वेगवेगळे समीकरण नेहमीच मैदानात प्लॅन करून उतरताना आपण पाहिलं. परंतु यावेळी दोन्ही संघ पाहूया कशा पद्धतीने लढतायत. आणि अक्षय चढाई पूर्ण माघारी परततोय आणि अक्षय 2 बाहुबली तोडणकर बंधू यावेळी एका संघातून खेळतात. ही खासियत आहे अक्षयची.
संधी मिळाली, रॅपिड मध्ये होता आणि मध्येच त्याने दोन्ही चौडा काढण्याचा प्रयत्न केला. सक्सेसफुल टॅकल ठरला. पॉइंट इथे मिळाला. मित्रप्रेम रितुशी संघाचा रेडर क्रीडांगणाच्या बाहेर मित्रत्व गावकडी संघाच्या खात्यामध्ये जोडला गेलेला 1 पॉइंट. अनिकेत तोडणकर, अक्षय आणि अनिकेत तोडणकर बंधू एकाच संघातून 1 नंबर. अक्षय डबल झिरोचा हा हिरो. अनिकेत तोडणकर पॉइंट इक्वल 4 ऑल. आणि इथे जर्सी क्रमांक 10 घालून खेळणारा राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 2-1-2-2 फील्ड कायम असताना यावी पुन्हा एकदा तिसऱ्या चढाईसाठी मित्रत्व गावकडी संघाकडून 1 नंबर कामगिरी करणारा 1 नंबर खेळाडू अक्षय तोडणकर इथे झाले दाखल. 4 ची बचाव फळी आहे. बोनस पॉइंट ऑफ आहे आणि यावी लेफ्ट कॉर्नरला डीपली जर्सी क्रमांक 10 आणि त्यानंतर एकत्र आणि इथे मात्र प्रयत्नांना यश आलंय. ताकदवर खेळाडू मैदानाच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती महत्वाची असतं, एकीचं बळ महत्वाचं असतं आणि त्याचं फळ मात्र इथे मिळालं मित्रपे बेतोशी संघाला. एक शानदार कामगिरी पॉइंट इथे मिळालाय तो या मित्रपे बेतोशी संघाला. टीम वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस गेम आणि या खेळासाठी टीम वर्क तुमचं महत्वाचं आहे आणि ते टीम वर्क इथे पाहायला मिळते. समोरचा खेळाडू किती ताकदवर आहे यापेक्षा माझ्यामध्ये किती सामर्थ्य आहे, माझ्यामध्ये किती एकजूट आहे आणि ही एकजूट कधी कधी आपल्याला खूप काही करून देते आणि ती एकजूट इथे पाहायला मिळाली आणि अक्षय सारखा ताकदवान खेळाडू इथे मात्र जमिनीवरती कोसळलेला पाहायला मिळाला आणि पॉइंट इथे मिळाला तो मित्र बेतोशी संघाला. अनिकेत तोडणकर चढाई करतोय मिडल लाईन मध्ये जास्तीत जास्त वेळ त्याच्या माध्यमातून जिंकला जातोय. एका गुणाची बढ़त आहे ती यावी मित्र बेतोशी संघाकडे. थर्ड जर्सी क्रमांक 7 आणि एक सिंगल पॉइंट इथे मिळेल. यशस्वी डेड इथे पाहायला मिळेल. यत्नेश इथे 1 पॉइंट घेऊन माघारी परतलाय. ऋतिक साई शक्ती प्रीमियर लीग आणि त्या लीग मध्ये ऋतिक बेस्ट रायडर बेस्ट ऑलराऊंडर या किताबाचा मानकरी ठरला होता. तो मित्रत्व गावकडी संघाकडून काही वर्ष त्याने विश्रांती घेतली होती. कबड्डी पासून तो थोडासा अलिप्त राहिला होता परंतु पुन्हा 2023च्या लीग मध्ये त्याने बहारदार कामगिरी केली आणि तो पुन्हा एकदा मित्रत्व गावकडी संघासोबत जोडला गेलाय आणि या क्रीडांगणावरती तो या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या संघामध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. तो ऋतिक यांनी चढाई पुढे करून माघारी परत होतो. जर्सी क्रमांक 1 ठरेल डोरडाईसाठी प्रयत्न करेल. डबल झिरोचा हा हिरो अनिकेत तोडणकर ज्याचं नाव आहे आणि इथे मात्र पाणी गावामध्ये रंगलेला हा डाव आहे. 4 ची बचाव फळी जर्सी क्रमांक 10 एका बाजूला आणि या बोनस टीम खेळण्यासाठी केला जाणारा प्रयत्न आहे. क्लीनली बोनस टीम खेळणं इथे आवश्यक आहे अन्यथा मैदानाच्या बाहेर. टाळ्या सांगून जात आहेत हा टॅकल किती महत्वपूर्ण आणि आत्मविश्वास वाढवून देणारा होता. पुन्हा एकदा पाहायला मिळाली. स्वतःच सामर्थ्य सिद्ध करताना या मित्रपे बेतोशी संघ. समोरचा सामर्थ्य बाद नसला तरी मी आमच्यामध्ये ही सामर्थ्य आहे, आमच्यामध्ये ही क्षमता आहे, आम्हीही लढू शकतो, आम्हीही जिंकू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक असतं आणि तो आत्मविश्वास इथे मात्र या युवा क्रिकेटकडे पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला तगडा अनुभव असणारा संघ नेतृत्व गावकडी, दुसऱ्या बाजूला आत्मविश्वासावरती खेळणारा संघ येतो. याची सुरुवात होईल. ऋतिक येतोय. ऋतिक सुर्वे या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2-2-1-2 अशा पद्धतीने आहे फील्ड. फुल हाऊस क्रीडांगण मित्र बेतोशी संघाचं आणि यावी उजव्या कोपऱ्यातून खेळण्याचा प्रयत्न ऋतिक सुर्वे याचा. नीराज जर्सी क्रमांक 1 कॉर्नर इनला खेळणारा खेळाडू आणि यावी रनिंग हॅड टच करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्नाला यश मिळालं नाही आणि यावी कॅडेट जर्सी क्रमांक 8 तिसऱ्या चढाईसाठी 4 ची बचाव फळी बोनस पॉइंट ऑफ आणि इथे मात्र पाहायचंय थोडासा निराश आहे प्रशांत परंतु इथे प्रशांतला शांत केलं जाईल का. या जर मैदानाने एखादा पॉइंट धरला तर हाच प्रशांत इथे शांत होईल आणि इथे फ्रंट ब्लॉक आहे. संकेत तोडणकर फ्रंट ब्लॉकला येतोय, शोल्डर लॉक करतोय, त्यानंतर बॅक होल्ड केलं गेलं. रायडर जमिनीवरती पॉइंट मिळाला मित्रत्व गावखडी संघाला.
एक पॉईंट मित्र गावकडी संघाला पॉईंट टेबल 7-5 2 पॉईंटची परत रिलाईन झालाय तो पुन्हा एकदा ताकदवार खेळाडू अक्षय या विदीप कॉर्नरच्या दिशेने बोनस अटेम्प्ट करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न यस बोनस पॉईंट इथे मिळतोय बोनस पॉईंट इथे दिलाय 2-1-2 अशा पद्धतीने इथे फील्ड आहे जर्सी क्रमांक 10च्या नथुनीकडून पिक केला गेलेला बोनस पॉईंट 7-6 एका गुणाची बढत नथुनी मित्र बेतुशी सकाळी विराज याने डॅमेज करायचा प्रयत्न सेल्फ आउट लॉबी मध्ये झाला दाखल आणि जोपर्यंत आपण एखाद्या प्रतिपक्षाच्या संघातील खेळाडूला टच करत नाही तोपर्यंत आपण लॉबीचा वापर करू शकत नाही आणि इथे मात्र कुणालाही टच न करता लॉबीचा वापर केला गेला त्यामुळे सेल्फ आउट मैदानाच्या बाहेर गेला तर विराज 1 पॉईंट इथे मिळाला आहे मित्र गावकडी संघाला स्कोर इक्वल 7-all थोडासा वेळ इथे घेताना जर्सी क्रमांक 4 आदित्य यावी चढाई करताना सागर गुरव 5चा डिफेन्स आहे 2-2-1 अशा पद्धतीने आहे डिफेंड कोणताही विशेष मोठा प्रयत्न सागर इथे करताना दिसत नाहीये कधी कधी आपली खेळी ही संयमाने करणं अपेक्षित असतं इथे टाइम ऑफ घेतलं गेलंय प्रशांत आपल्या खेळाडूंशी चर्चा करेल पॉईंट टेबल 7-all इक्वल पॉईंट टेबल जर्सी क्रमांक 4 आदित्य रेड व्हॅलिड कोणताही टाइम त्याने वेस्ट केला नाही आणि लागलीच माघारी परत एम्प्टी रेड पाहायला मिळाली या थर्ड आहे गोल डायसाठी सागर इथे दाखल होतोय 5ची बचाव फळी असताना सागर गुरव डू डाय पॉईंट घेणे इथे आवश्यक आहे आणि पॉईंट घेतला तरच मैदानाच्या आतमध्ये राहील अन्यथा मैदानाच्या बाहेर जाईल बोनस पॉईंट ऑफ आहे म्हणजेच काय तर टचिंग पॉईंट घेणे इथे अनिवार्य असणार आहे आणि त्यासाठी सागर गुरव यावी उजव्या कोपऱ्यामध्ये डीपली जाऊन आणि यावी साखळी चेंज झाले क्रॉस करतोय पंच भीती दिसत आहेत पंचांच्या माध्यमातून काय येतोय इशारा आपण इथे पाहूया 1 2 3 आणि इथे इशारा येतोय 4 लाजवाब खेळी 4 पॉईंटची एक मोठी लढत आणि ही रेड इथे पाहायला मिळाली पॉईंट असू द्या मित्र बेतुशी दोन्ही संघांचेही टाइम ऑफ संपलेले आहेत याची कृपया नोंद असू द्या मित्रत्व गावकडे येस थँक्यू अक्षय नवीन चढाई करताना दम्या कोपऱ्यामध्ये फ्रंट ब्लॉकला सागर आणि इथे बोनस जिथे हात नाही तिथे लात वापरली लाटेने मिडल लाईन क्रॉस केली जिथे हात नाही तिथे लात वापरली गेले आणि बोनस +2 पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय बोनस +2 3 पॉईंट सुपर रेड अक्षय यावी गोलमती जातोय आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये जर्सी क्रमांक 11ला टच केलंय 1 पॉईंट मिळालाय पॉईंट टेबल 10-12 2 गुणांची अजूनही बढ़त आहे मित्रत्व गावकडी संघाकडे यावी जर्सी क्रमांक 1 विराज आणि पुन्हा एकदा मिस बॅलेन्स चुका होते विराज कडून रॅपिडली रेड करण्याच्या प्रयत्नामध्ये लॉबी मध्ये तो दाखल होतोय आणि ही याच चुका संघासाठी घातक ठरणार आहेत आणि इथे ऑल आउट होतोय मित्र बेतुशी 1+2 3 पॉईंट पॉईंट टेबल 11-16 5 गुणांची बढ़त इथे राहील विराज कॉर्नर इंच दिशेने बोनस करण्यासाठी विराजचा चाललेला प्रयत्न अक्षय आहे तिथे संकेत कॉर्नरला दुसऱ्या बाजूला ऋतिक सुर्वे कॉर्नरची जबाबदारी पार पाडतोय मिडल लाईन जवळ येऊन राहिला इथे उभा चढाई पूर्ण केली आणि माघारी परतला एमटी रेडी पाहायला मिळाली ऋतिक सुर्वे चढाई करताना फुल हाऊस क्रीडांगण रिलाईव्ह झाले संघ नव्या विश्वासाने खेळण्यासाठी तो इथे प्रयत्न करेल परंतु समोर तगडा आव्हान आहे ऋतिक सुर्वेचं एक बेस्ट काउंटर अटॅकर कॉर्नर अटॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं ज्या मी संघ अडचणीमध्ये येतो त्यात मी हा तारणहार ठरलाय तोच ऋतिक इथे चढाई करताना
चढाई पूर्ण करून माघारी परतला होती आणि त्याला उत्तर देण्यासाठी पुन्हा एकदा विराज एक उगवता सितारा उद्याचं भविष्य मित्र बेतुशी संघाचं ज्याच्याकडून आम्ही खूप साऱ्या अपेक्षा बाळगून आहोत तो हा विराज रेड बॅरेट करतोय माघारी परतोय फुटवर्क प्रॉपरली झालं नाही एक पाय क्लीनली बोनस लाईनच्या आतमध्ये आणि दुसरा हवेमध्ये असणं अपेक्षित असतं आवश्यक असतं आणि ते हे समीकरण जुळल्यानंतरच बोनस पॉईंट दिला जातो ते समीकरण इथे जुळलं नाही ते विराजचं त्यामुळे एमटी रेडी ते पाहायला मिळाली सागर गुरव मित्रभीम संघाचा सागर गुरव चढाई कथोरा पंचक्रोशीच्या स्पर्धा अक्षरशः ज्याने गाजवल्या आणि त्यानंतर तालुक्याच्या स्पर्धेमध्ये तो दाखल झाला मित्रत्व गावकरी संघाच्या माध्यमातून त्याला आणलं गेलं आणि दाखल झाल्यानंतर पॉईंट टेबल 16-11 5 गुणांची बढ़त मित्रत्व गावकरी संघाकडे सामना होईल सर्व अक्षय दुसऱ्या 17 सेकंदामध्ये पहिली रेड घेऊन अक्षय तोडणकर इथे दाखल झालाय 5 गुणांनी पिछाडीवरती असताना हा संघ मित्र बेतोशी सेफली खेळत आहे दोन्ही संघ यावेळी थोडंसं आक्रमण गेम चेंज करावं लागेल रणनीतीमध्ये बदल करावा लागेल मित्र बेतोशी संघाला यावेळी जर्सी क्रमांक 1 विराज फर्स्ट हाफ मधील पहिली 10 मिनिटं याच्या माध्यमातून शानदार खेळ पण त्यानंतर खराब कामगिरी संकेत असफल ठरलाय चवडा काढण्याचा प्रयत्न संकेतने केला होता परंतु असफल ठरतो एक सिंगल पॉइंट इथे मिळालाय 12-16 पॉइंट टेबल असताना अक्षय तोडणकर चढाई करण्यासाठी टच करण्याचा प्रयत्न अक्षयने केला इथे जरूर मिडलाईन क्रॉस करतोय माघारी परतोय 26 ते 27 सेकंद त्याने इथे आज पावली आणि या चढाई करताना विराज ऋतिक सुर्वे तिसऱ्या चढाईसाठी फुल हाऊस क्रीडांगण मित्र बेतुशी संघाचं 30 सेकंदामध्ये दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार आहे जरूर परंतु तो संघ कोणता ठरतोय हे या 30 सेकंदामध्ये पाहायला मिळेल आणि या चक्रव्यूहामध्ये फसतोय ऋतिक सुर्वे पॉइंट इथे मिळतोय मित्र बेतुशी संघाला खूप डीपली गेला होता तेजी पाहायला मिळाला ऍडव्हान्टेज इथे मिळाला चक्रव्यूह रचलं गेलं आणि या चक्रव्यूहामध्ये ज्याप्रमाणे अभिमन्यू फसला होता त्याचप्रमाणे ऋतिक सुर्वे इथे फसलाय विराज चढाई करताना 1-1-1 2 अशा पद्धतीने इथे आहे फील्ड 5 बचाव फळी मध्ये बघा अनिकेत अक्षय सावंत खेळतोय जोपर्यंत अक्षय तोडणकर मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत गेम कधीही पलटण्याची क्षमता राखणारा खेळाडू आहे त्यामुळे अल्टीपल्टी तर इथे होतच राहील पॉईंट टेबल 16-13 सेकंदामध्ये कशा पद्धतीने घडते इथे कामगिरी ते इथे पाहणं आवश्यक आहे डबल माइंडेड दुविधात मनस्थितीमध्ये होता धरुकी नको धरू या विचारामध्ये होता आणि अंतिम श्री स्वतः कुठे सामर्थ्य आणि माघारी परतला अक्षय यांनी सुखरूपली माघारी परतली ठरेल डू डाय विराज बेस्ट रायडर मित्र बेतुशी संघाचा विराज बेस्ट अशी कामगिरी करायची आहे आणि आपण बेस्ट रायडर का आहोत याची प्रचिती देण्याची एक चांगली संधी थर्ड एडच्या निमित्तानं इथे मात्र लाभते विराज करेल का इथे राज 30 सेकंदामध्ये मिळवेल का पॉइंट इथे पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरलाय कॉर्नरचा खेळाडू नाकाम 1 पॉइंट इथे मिळतोय तुझ्या मित्र बेतुशी संघाला पॉइंट टेबल 14-16 14 पॉइंट वरती आहे तो मित्र बेतुशी आणि 16 पॉइंट मध्ये गावखडी संघ अनिकेत तोडणकर या इथे दाखल झालाय चढाई करण्यासाठी 2-1 2-2 अशा पद्धतीने आहे ते फील्ड चढाई करण्यासाठी सज्ज झालेला हा अनिकेत राईट टू लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नरला खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होतोय मिडल लाईन मध्ये लाईन चढाई पूर्ण केली माघारी परतलाय जर्सी क्रमांक 3 ईश्वर नाव आहे हिचं ईश्वर परंतु प्रसन्न होईल का परमेश्वर ते इथे पाहणं आवश्यक जर्सी क्रमांक 17 सागर आहे चढाई फडकून माघारी परततोय आणि इथे थर्ड डू ऑर डाय अक्षय तोडणकर तिसऱ्या चढाईसाठी
डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवरती जाऊन जर्सी क्रमांक 10च्या दिशेने बोनस टीम खेळण्यासाठी त्याने इथे केलेला प्रयत्न आहे, परंतु फुटवर्क प्रॉपरली झालंय का, या काचं उत्तर यानंतर इथे आपल्याला मिळणार आहे. साची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये क्लीनली बोनस करणं आवश्यक. कचऱ्याची घंटी डोक्यावरती. यस, बोनस क्लीनली झालाय. डीपली जातोय. जर्सी क्रमांक 10च्या नजरेकडून बोनस पिक करतोय. पॉइंट टेबल 17-14, 17-14. एक सोलो मध्ये उभे आहेत. एका बाजूला अक्षयने मात्र यावेळी चैन सज्ज केले. सागर डावा कोबरा इथे सभागृह, परंतु यावेळी अक्षयला आजमावलं जात आहे. लीड जर आपल्या संघाला मिळवून द्यायचं असेल तर अक्षय वारंवार इथे चढाई करणं आवश्यक आहे आणि यासाठी अक्षयला इथे वारंवार आजमावलं जात आहे. पुन्हा एकदा तो इथे प्रयत्न करणार आहे. फुलाऊस क्रीडांगण आणि यावेळी डाव्या कोबऱ्यामध्येच गोलवरती जाण्याचा प्रयत्न. आणि इथे चौडा काढला गेलाय. लंबीचे बाजाज केलं जात आहे. सक्सेसफुल ठरतो टॅकल. पॉइंट मित्र बेतोशी संघाला. पॉइंट टेबल 17-15. थर्ड डोर डाय सुपर टॅकल ऑन. पकडलं गेलं तर 2 पॉइंट मित्रत्व गावकळी संघाला मिळतील. विराज इथे करेल का राजपुत एकदा पाहायचंय. मध्यभागी अनिकेत, डाव्या बाजूला सागर गुरव, तर उजव्या बाजूलाही आपला एक कोपरा रक्षक इथे पाहायला मिळतोय. चित्त्याची चलाई, चित्त्याची चपळता आणि तेवढ्या चित्त्यासारखी घेतली गेलेली खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून उभारला गेलेला हा संघ युवा ब्रिगेड. रियाबी अनिकेत तोडणकर संघाचा तारणहार बनेल का. संघाला जी पनवती लागले ती इथे कुठेतरी नाहीशी करेल का, ती इथे पाहणं आवश्यक आहे. पॉइंट टेबल 17 ऑल आहे. इक्वल पॉइंट टेबल असताना अनिकेत तोडणकरच्या खेळाकडे सर्वांचाही इथे लक्ष. एक बोनस योजना सभा मंडप आणि त्याचबरोबर प्रेक्षकांची पुरेपूर घेतली गेलेली काळजी, म्हणजेच इथे बसण्यासाठी केली गेलेली बैठक व्यवस्था आणि प्रेक्षकांचा उदंड मिळालेला प्रतिसाद खूप काही सांगून जातोय. आणि हे निमित्त आहे माननीय नामदार सन्माननीय उदयजी सामंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपल्या मर्दानी खेळाला दिला गेलेला एक मंच. या मंचवरती जबरदस्त लगावला गेलाय प्रत्येक संघाकडून पंच. पुन्हा एकदा चढाई करण्यासाठी इथे दाखवले 1 अक्षय. याला माहिती आहे कारण गेली अनेक वर्ष हा खेळाडू या स्पर्धेमध्ये कबड्डी खेळ क्षेत्रामध्ये अनुभवी असा खेळाडू म्हणून पाहिलं जातं, ताकदवर खेळाडू म्हणून पाहिलं जातं आणि कधी गेम चेंज करता येऊ शकतो हे सामर्थ्य दाखवणार असा हा सामर्थ्यवान खेळाडू आहे. आणि त्यामुळे तो इथे आता संयमाने खेळतोय आणि ज्यावेळी पंच शेवटची 5 मिनिटं डिक्लेअर करतील त्यावेळी हाच अक्षय तुम्हाला आपली ताकद आणि नजाकत दाखवताना दिसेल. चढाई पूर्ण करून माघारी परतलाय. सेफली खेळांगणामध्ये येतोय आणि जास्तीत जास्त वेळ अक्षय मैदानाच्या आतमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. परंतु यावेळी मात्र ईश्वर इथे आज पावलं जातोय. ऋतिक सुर्वे, दुसऱ्या बाजूला संकेत तोडणकर, सागर गुरव आणि आतमध्ये गेल्यानंतर गेला. टाइम ऑफ आहे. बातचीत इथे होते जरूर आहे. इथे सर्वांचं लक्ष. इच 1 पॉइंट दोन्ही संघांच्या खात्यामध्ये एक पॉइंट. कसा असेल रनिंग मध्ये आहे तो. तोपर्यंत मॅच ऑन करूया कारण गरम झालेले असतात खेळाडू आणि ते कुठेतरी थंड होतील. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. अक्षयच्या दिशेने आपण बघतोय. 6ची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये असताना अक्षय तोडणकर. पॉइंट टेबल 21-19, 2 गुणांची बढ़त बेतोशी संघाकडे. पिछाडीवरती गावखडी संघ इथे असताना कॉर्नरच्या दिशेने जर्सी क्रमांक 10 आणि त्याच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. यस, इथे बोनस पॉइंट मिळतोय. एक पॉइंट घेऊन पुढे येण्याचा प्रयत्न. शांतीत क्रांती यावेळी करताना नेतृत्व गावखडी. जर्सी क्रमांक 1 परफेक्ट अँगल ऑन मिडल लाईनच्या जवळ. कव्हर सपोर्ट रायडर बार सिंगल पॉइंट. पॉइंट टेबल इक्वल 21 ऑल.
21-21 गुण. अक्षय 5च्या 5 फळी मैदानाच्या आतमध्ये येतोय. रेड व्हॅलिड करायची, जास्तीत जास्त वेळ घ्यायचा आणि माघारी परतायचं, कारण पॉइंट टेबल इक्वल आहे. बहादर चाललेली लढत. चढाई पूर्ण केली, मिडल क्रॉस करून तरी ते माघारी परत आहे. सुरू खेळामध्ये परततोय. ये भी अक्षय चढाई करताना रायडर वन सिंगल पॉइंट. 22-21 पॉइंट टेबल 22-21. जर्सी क्रमांक 4 यावेळी चढाई करण्यासाठी ते सज्ज होतोय. काय करेल बिचारा तो. एक पॉइंटची आहे ते बढत. महत्वाचा मोहरा इथे केला गेला. कारण विनंती आहे, ही पूर्ण गॅलरी महिलांसाठी राखीव आहे. सन्माननीय आमचे मित्र, आपण महिलांच्या गॅलरीमध्ये बसला, आपल्याला विनंती केली जाते आपण पुरुष गॅलरीचा वापर करा. पुरुष गॅलरीचा वापर करा. ही संपूर्ण गॅलरी महिलांसाठी राखीव आहे. नाही तर चुकून तुम्हाला हळदी कुंकू दिलं जायचं. क्रमांक 7 थर्ड तिसऱ्या चढाईचा असेल ते प्रयत्न. 2-2-2 अशा पद्धतीने आहे ती फील्ड. ट्रॅक टच करण्याचा प्रयत्न इथे होता. ऋतिक सुरवीच्या दिशेने जातोय आणि इथे संकेतला टच केलं. संकेतला इथे संकेत कंप्लीटली लेझी कॉर्नरला पाहायला मिळाला. 1 पॉइंट 23-21. 2 गुणाची बढ़त वेतुशी संघाकडे. सागर गुरव अक्षय आणि संकेत दोन्ही महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर असताना सागर गुरव कशा पद्धतीने खेळ करतो पाहूया. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेला खेळ. जर्सी क्रमांक 10 आहे तिथे कव्हर मध्ये. जर्सी क्रमांक 4 ला फ्रंट ब्लॉक करण्यात बाहेर असताना हा खेळाडू. आणखी 1 पॉइंट मित्र वेतुशी संघाच्या खात्यामध्ये. शेवटची 5 मिनिटं बाकी. 24 गुणांवरती आहे तो मित्र वेतोशी. 21 गुणांवरती इथे आपण पाहतोय तो मित्रत्व गावखडी. आणि यानंतर होणारा पुढील सामना दोस्ती गावखडी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. थर्ड अँड फायनल कॉल. संघनायक संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या. दोस्ती गावखडी युवा प्रतिष्ठान पाली. थर्ड अँड फायनल कॉल फॉर बोथ टीम फॉर नेक्स्ट मॅच. आपण सज्ज राहायचंय. सुरू असलेला सामना संपल्यावरती दोन्ही संघ लगेचच मैदानावरती ताबा घेतील. चढाई करण्यासाठी ऋतिक 3 गुणांनी पिछाडी होत असताना कॉर्नरच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. इथे ऋतिक चावतोय. चढाई पूर्ण केली. यस, एक बोनस पॉइंट इथे प्राप्त करतोय. शानदार फुटबॉल इथे पाहायला मिळालं. एक पॉइंट इथे महत्वाचा आहे. भले तो कोणताही असू द्या, टचिंग असू द्या, बोनस पॉइंट असू द्या, पण पॉइंटची इथे आवश्यकता आहे. मित्रत्व गावकडी संघाला. विराज इथे दाखल झालाय. 1-1-2 अशा पद्धतीने इथे सजलेली फील्ड. मिडल एंडवरती उभा राहतो तो विराज. चढाई पूर्ण, सुखरूप माघारी आणि इथे घेतलं गेलंय टाइम ऑफ. मार्गदर्शनाखाली महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेमध्ये या पाली गावातून खेळला होता. रामभाऊ कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघ राष्ट्रीय स्पर्धेत खेळला होता आणि विजयी झाला होता. सलग 9 वर्ष महिला संघ जिल्हा विजयी ठरला होता आणि अनेक राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये यशस्वी संघांच्या खेळाडू वैशाली वेळणार, जे यावेळी पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत, आणि त्याचबरोबर दुसऱ्या खेळाडू पुष्पा काजरेकर, शिर्के प्रशाला रत्नागिरी येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून आहेत. त्या सर्व महिलांसाठी जरा जोरदार टाळ्या. कारण पाली गावाचा पहिला मान, कबड्डीचा पहिला मान या महिलांनी हा आपल्या विजयाचा पताका तिथे फडकवला होता आणि पाली गावाचा हा पताका या महिलांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रोवला गेला होता आणि त्यानंतर हाच
पालीगाव थोडासा कबड्डी पासून अलिप्त राहिला आणि त्यानंतर युवा प्रतिष्ठान पाली संघाने पुन्हा एकदा आपली सूत्र हातामध्ये घेतली आणि आपला दिमागदार संघ त्याने इथे उभा केलाय. पुन्हा एकदा बोलतोय सामन्याच्या दिशेने पॉईंट 22-25. नवीन चढाई करतो अनिकेत 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 3 गुणांच्या जोडीकडे प्रयत्न इथे आपण पाहतोय. चढाई पुढे मागे परतला एमसीडी पाहायला मिळते. प्रत्युत्तर देताना जर्सी क्रमांक 3 ला इथे आपण पाहणार आहोत. मित्रपे बेतुशी संघाचा जर्सी क्रमांक 3 ईश्वर परमेश्वर रेडिंगला एकच येणार आहे सुपर टॅकल ऑन. 2 मिनिटं असतील. कोण गुणावती ठरणार भारी भारी नाही तर लय भारी. परंतु ही येणारी काही मिनिटे इथे सांगून जातील. शेवटची 2 मिनिटे इथे बाकी आहेत आणि पॉईंट टेबल 25-22. 3 गुणांची अजूनही पडली तयार राहिले. बेतुशी संघाकडे पॉईंट लागला तर आबाद नाहीतर होणार नाही ते बरबाद. मोस्ट इम्पॉर्टंट रेड मित्र तुम्हाला गावकडी संघासाठी इथे असेल. यासाठी बोनस पॉईंट केला इथे बोनस पॉईंट पिक करतोय. 1 पॉईंट इथे मिळाला सुपर टॅकल ऑन. विराजला जर इथे टॅकल केले गेले तर 2 पॉईंट इथे मिळतील आणि त्यानंतर पॉईंट टेबल इक्वल होण्याची शक्यता इथे दाट आहे. आणि ज्या पद्धतीने या पहिला सामना इथे आपण पाहिला होता युवा प्रतिष्ठान संघाने जिंकला. शेवटच्या 1 मिनिटामध्ये उलटफेर पाहायला मिळाली होती आणि त्याच पद्धतीची उलटफेर याही सामन्यामध्ये शेवटच्या मिनिटामध्ये पाहायला मिळते की काय याचं उत्तर मात्र येणारा काळ इथे देईल. परंतु यावेळी विराज आहे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चढाई पूर्ण करतोय. संयम त्याने इथे दाखवला. कोणती आक्रमकता त्याने घेतली नाही रिस्क घेतली नाही आणि माघारी परतलाय. अनिकेत डबल शिरोचा हा हिरो ठरलाय खेळाडू. तो पुन्हा एकदा अनिकेत इथे दाखल होतोय. शेवटचा 1 मिनिट बाकी आहे आणि इथे फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न चूक झाली. चुकीला इथे माफी नाही. इथे सर्वात मोठी चूक झाली. एकाकी फ्रंट ब्लॉक करण्याचा प्रयत्न इथे चैन अटॅक होणं अपेक्षित होतं ते इथे झालं नाहीये. थरेड दोरडाय थरेड साठी जर्सी क्रमांक 1 विराज. पॉईंट टेबल 24-25. 1 गुणांची बढ़त अजूनही मित्र बेतुशी संघाकडे आहे. सामना बरोबरीत सुटतो की काय हा असणार इथे प्रश्न. आणि इथे कॉर्नर अटॅक आणि त्यानंतर दिला गेलेला कव्हर सपोर्ट. अनिकेत आणि अक्षय दोन्ही बाहुबली या खेळाडूच्या अंगावरती आणि त्याला निसटणं म्हणजे महाकठीण. जणू काही डोंगरच अंगावरती कोसळला की काय असा अनुभव त्याला इथे आला असेल. 5 पुढे मैदानाच्या आतमध्ये असताना अनिकेत 25 ऑल इक्वल पॉईंट टेबल. पॉईंट टेबल इक्वल बेस्ट ऑफ 5 रेड्स वरती हा सामना जातोय.